नमस्कार. अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण इथे बनवणार आहोत अशी एकदम फराळीची आणि सर्वांना आवडणारी, मधल्या वेळेत कधीही बनवणारी ही फराळीची एकदम सोपी आणि परफेक्ट अशी ही चिवडा रेसिपी आपण इथे बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम चविष्ट, कमी वेळात बनणारी ही चिवडा रेसिपी कसा बनवायचा पाहूयात. तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे शेंगदाणे, कढीपत्ता, डाळे, लसूण, मिरची आणि खोबरं, कांदा कापलेला बारीक असा, ते लागणार आहे. हळद आणि मिरची पावडर लागणार आहे. आता आपण इथे अर्धा किलोचं चुरमुरे बनवणार आहोत. चुरमुऱ्याचा म्हणजे चिवडा बनवणार आहोत. एकदम पारंपरिक पद्धतीने, एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने कसा बनवायचा पाहूयात. आपण इथे लागणारे साहित्य पाहिलेले आहेत. आता आपल्याला सर्वप्रथम कढई ठेवून घ्यायचं आहे. कढईमध्ये आपल्याला पाव किलो तेल घालून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला करायचं आहे अर्धा किलोचं चुरमुऱ्याच्या चिवडाला आपल्याला पाव किलोपेक्षा कमी थोडासा तेल लागतो. तर इथे आपण तेल घालून घेतलं. तेलामध्ये आपल्याला थोडंसं वेगळं करणार आहोत. फराळीचं म्हणलं तरी काहीतरी वेगळा करावा लागतो की सर्वांना आवडेल. रेग्युलरीपेक्षा थोडासा वेगळा करणार आहोत. अगदी शेवटपर्यंत पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम आपण खोबरं यामध्ये तळून घेतोय. तुम्ही इथे पाहू शकता. अगदी लालसर अशी झाली की आपण ही खोबरे काढून घ्यायचेत. मस्त परतून घ्यायचेत खोबऱ्याला. खोबरं व्यवस्थित परतून घ्यायचं. एकदम काळपट होऊ द्यायचं नाही. काळपट झाले तर याची चव अजिबात लागत नाही मंडळी. तरी ते आपल्याला रेड होईपर्यंतच, लाल, हलकंसं लाल होत आलं की आपण हे काढून घ्यायचे. त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे तळून घेऊयात. 1 वाटी शेंगदाणे घेतलेला आहोत. अर्धा किलो चुरमुऱ्यासाठी 1 वाटी, वाटी जरासं मोठा आहे. त्या चुरमुऱ्याच्या हिशोबाने वाटीचं प्रमाण आपण इथे घेतलेलं आहोत. तर 1 वाटी इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. 1 वाटी खोबरं, 1 वाटी कांदा देखील लांब लांबके कापून घेतलेले आहेत. कांदा घातलात चुरमुऱ्यामध्ये तर एकदम भन्नाट लागतो आणि तेही एकदम कुरकुरीत राहण्यासारखं आपण बनवणार आहोत. काही काही जणांचा प्रश्न असा असतो की कांदा घातला की चुरमुरे नम पडतात. हे असे काही होत नाही. कुरकुरीत आणि व्यवस्थित तळून घेतलात तर छानच होतात. तर पहा, आता आपली ही शेंगदाणे थोडीशी लालसर अशी झाली की फुटायला लागली की ते आपण काढून घ्यायचं आहे. तर पाहू शकता, या पद्धतीने शेंगदाणेही आपण इथे तळून घेतलेले आहेत. आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. कांद्याला आपण ऑलरेडी मोकळं करून घेतलेलं आहे. तेलात घातल्यानंतर मोकळं करायचं नाही. आधीच आपण हाताने मोकळं करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, एकदम अशी चिटकून राहणार नाहीत. तर पाहू शकता, कांद्याला ना अगदी मंद आचेवर तळून घ्यायचं आहे. मंद आचेवर तळून घेतलात तर एकदम छान होतात आणि हाय जर ठेवलात तर कांदे जळून जातात, पण त्याच्यामधली चव निघून जाते. त्यामुळे अगदी मंद आचेवर आपण हे कांदे जरा परतून घ्यायचेत. कांदे फ्राय व्हायला थोडंसं टाईम लागतो. बाकी शेंगदाणे आणि खोबरं हे लवकरच होतात. तर कांदा कडेने लालसर असा होत जातो. त्यामुळे असे व्यवस्थित 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे कांदा परतून घ्यायचं आहे. अगदी मंद आचेवर एकदम लालसर होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता, खूप असं एकदम डार्क करून घ्यायचं नाही आपल्याला. डार्क जर तुम्ही करून घेतलात तर कांदा जळून जातील आणि याच्यामधला चव निघून जाईल. तर पाहू शकता, इथे हलके असे लालसर अशी झालेले आहेत. आता आपल्याला ही कांदा आणखीन 1 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता लगेच काढून घ्यायचं आहे. खूप जास्त काळपट करून घ्यायचं नाही, नाहीतर यामधील संपूर्ण चव निघून जातो. तर इथे कांदा फ्राय झालेले आहेत. लालसर अशी झालेली आहेत. इतक्यातच काढून घ्यायचं. खूप जास्त लालसर होऊ दिलात तर एकदम काळे पडतात. जेव्हा काढतो तेव्हा थोडीशी फ्राय होतात हे कांदे. आता आपण यामध्ये डाळे घालून घेणार आहोत. डाळे देखील आपण 1 वाटी घेतलेले आहोत. ते डाळे आपण फ्राय करायला घेऊयात. आता लगेचच इकडे आपण लसूण ठेचून घ्यायचे आणि संपूर्ण तयारी करून घ्यायचे. तर हे आता आपल्याला ही डाळे फ्राय करून काढायची नाहीत. तर यामध्येच आता आपल्याला संपूर्ण मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला कढीपत्ता देखील स्वच्छ धुवून आपण
कपड्यामध्ये पुसून घ्यायचे, कोरडं करून घ्यायचे। तर इथे पाहू शकता आपला हा डाळे फ्राय होत आले की लगेचच आपण लसूण इथे ठेचून घेतलेला आहे। लसूण आपण इथे ठेचून घेतलं, हे घालून घ्यायचं। त्यानंतर आपण लाल तिखट यामध्ये घालून घेणार आहोत। लाल तिखट 2 चम्मच घालून घ्यायचं आणि त्यानंतर हळद यामध्ये दीड ते 2 चम्मच इथे घालून घेणार आहोत। आता आपण मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। मीठ देखील आपण 2 चम्मच घालून घेतलेलं आहे। मीठ 2 चम्मच, लाल तिखट आणि हळद हे तिन्हीचा क्वांटिटी सेम आहे। जर तुम्ही याच्यापेक्षा कमी बनवत असेल तर 1-1 चम्मच घातलात तर परफेक्ट होतं। तर मी ते संपूर्ण 2-2 चम्मच घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। आता हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। जे डाळे आणि खोबरं फ्राय करून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे फ्राय करून घेतलेले, कांदा, हे सगळंच आपण यामध्ये मसाले घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता हे चुरमुरेमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। चुरमुरेला अजिबात गरम करायची गरज पडत नाही। चुरमुरेला आपण साफ करून घेतलेले आहे। त्यामध्ये काही चुरमुऱ्याला थोडंसं घोळून घ्यायचं। खाली एकदम बारीक असं चुरा असतो ते आपल्याला निघून येतं। तर पहा, या पद्धतीने आपला हा मसाला तयार झाला। आता आपण चुरमुरेमध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे चुरमुरेमध्ये संपूर्ण मसाला घालून घेतला की लगेचच आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं। पटकन आपण हे गरममध्येच आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतला तर एकदम कुरकुरीत पण होतात आणि व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित डुबले जातात, म्हणजे एकसारखे दिसायला लागतात। तर पाहू शकता या पद्धतीने आपण संपूर्ण 1 ते 2 मिनिटासाठी आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचे। अगदी खालूनपर्यंत संपूर्ण चिरमुरेला एकसारखे करून घ्यायचे। पाहू शकता या पद्धतीने मंडळी। तुम्हाला ही अशी चुरमुरे आवडतात का मंडळी? फराळीचं जेव्हा करायचं असतं, रक्षाबंधन आलंय सध्याला, रक्षाबंधन, नागपंचमी किंवा दिवाळी या सणासुदीला आपण हा चुरमुरे, फराळीचा म्हणला की चुरमुरे सगळ्यात आधी येतो। सर्वांना आवडणारा फराळीचं म्हणलं की पहिलं चुरमुरे येतो। तर अशा पद्धतीने आपले हे इथे चुरमुरे तयार झालेले आहेत। एकदम झटपट आणि पटकन एकदम चविष्ट अशी ही चुरमुरे आपण इथे तयार करून घेतली। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पाहू शकता मंडळी, या पद्धतीने आपले चुरमुरे व्यवस्थित एकसारखे दिसतायत, मस्त असे तयार झालेले आहेत। मंडळी, ही रेसिपी तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे। एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम आमच्या सोलापूरच्या स्टाईलमध्ये बनवलेले आहेत। एकदम कुरकुरीत होतात। आणखीन कुरकुरीत बनवण्यासाठी तुम्ही याला थोडंसं गॅसवर ठेवून 2 मिनिटासाठी परतून घेऊ शकता। तर पाहू शकता मंडळी, या पद्धतीने कुरकुरीत कुरमुरीत अशी आपली चुरमुरे इथे तयार झालेले आहेत। चुरमुरेची चिवडा आपण करून घेतलेला आहोत। तर मंडळी, ही फराळीची चुरमुरे तुम्हालाही आवडत असल्यास नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तर पाहू शकता फायनली आपला रिझल्ट कसा झालेला आहे आपला चिवडा। तर पहा मंडळी, या पद्धतीने आपले चिवडा तयार झालेले आहेत। आता वरून शेव घालून घ्यायचा, मस्त फराळ करायचा या मंडळी फराळीला। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपी पुन्हा, तोपर्यंत खात रहा, स्वस्त रहा आणि आनंदी रहा। आणि ह्या सणासुदीला तुम्ही हा फराळ नक्की करायला पाहिजे। एकदम चविष्ट आणि झटपट बनतो मंडळी। हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या राज्यातून आणि जिल्ह्यातून पाहताय तेही नक्की कमेंट करून कळवा मंडळी। चला तर भेटूयात पुन्हा, तोपर्यंत बाय बाय।